नमस्कार. आज पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो भीमा सीना जोड कालवा, त्या कालव्यामधून माढा तालुक्यातून सीना नदी जाते. त्या सीना नदीवर असणाऱ्या 12 बंधारे, शिरापूरचा शेवटचा बंधारा आहे ते शिरापूरचा बंधारा म्हणून त्याला नाव आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की मागच्या 8 महिन्याखाली याच सीनाजोड कालव्यातून कोळेगाव धरणातून सीना नदीमध्ये महापूर आलेला होता. महापूर म्हणण्यापेक्षा महाप्रलय म्हणलं तरी तो चुकीचा ठरणार नाही. आणि त्याच्यामुळं या सीना नदी काठच्या एक 22 ते 25 गावांना इतका मोठा फटका बसला की 100 वर्षामध्ये कधी अशी परिस्थिती नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. पण आज अशी परिस्थिती आहे की त्या महापुरामध्ये या कोळेगाव धरणाच्या पाण्यामुळे आमच्या या 22 ते 25 गावामधली शेती वाहून गेली, घरांचं नुकसान झालं. शेतकरी हा वाहून गेल्यात जमा होता. त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः त्यांनी येऊन हा पूर दौरा त्यांनी केलेला होता, पूर पाहणी केलेली होती. आणि आज 8 महिन्यात अशी परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलते त्याच ठिकाणी आज पिण्याची सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही, प्यायलासुद्धा पाणी त्या भागामध्ये नाही. मग एका बाजूला तुम्ही हा देश शेतीप्रधान देश मानला जातो आणि आज शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की आमच्या या माढा तालुक्यातल्या 25 गावांमध्ये सीना कोळेगावचं अतिरिक्त पाणी सोडलं जातं. महापुरा इकडे येतो त्यावेळेस शासन येतं, त्यावेळेस शासन सांगतं की तुम्हाला 1 TMC पाणी आम्ही उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी होईल या या बंधाऱ्यातलं त्यावेळेस 1 TMC पाणी सोडू. त्यावेळेस अजितदादा होते. दादांनी ज्यावेळेस तिकडं परांडा भागात, भूम भागात जो काय पाणी दौरा केला होता त्या दौऱ्याच्या टायमिंगला तिथल्या शेतकऱ्यांनी दादांना विचारलं की दादा आम्हाला आता महापूर आला आहे पण आम्हाला उन्हाळ्यात पाणी नसतं आहे. तो पण व्हिडिओ आहे. दादाने सांगितले की मी आहे तुम्हाला त्यावेळेस पाण्याची व्यवस्था करतो. आज दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की दादा नाहीत. परंतु ज्या नेत्यांनी, मुख्यमंत्री असतील, या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांनीसुद्धा हा दौरा केलेला होता. पालकमंत्र्याच्या नियोजनाखाली त्यावेळेस ह्या पूर परिस्थितीत सगळं नियोजन चालू होतं. आज पालकमंत्र्यांनीसुद्धा इकडं पाठ फिरवलेले आहे. पालकमंत्र्यांनीसुद्धा कुठलेही निर्णय या पाण्याबाबतीत घेतलेला नाही. या बोगद्याचा उद्देशच असा आहे की 12 बंधाऱ्यामध्ये पाणी पोचेपर्यंत ही पाणी चालू ठेवायचं आहे. 4-4 महिने पाणी पावसाळा झाला तरी या बोगद्यातून चालू असतं. पण आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं जातं की खाली पाणी पोचलेलं नाही म्हणून आमच्या लाईटी कपात केल्या जातात. 8 तासाची लाईट 2 तासावर घेतली जाते. पूर्ण कर्नाटकच्या बाजूचे जे बंधारे आहेत ती भरल्यावर शिरापूरचा बंधारा भरला की पाणी बंद होतं. आणि पाणी बंद झालं, लाईट कॅपॅसिटी ना आली 8 तासाची की 8 दिवसाच्या वर हा बंधारा चालू शकत नाही, कुठलाही बंधारा 12 बंधाऱ्यापैकी. आणि मग आज अशी अवस्था आहे की धरणाला ओळख काय माड्याची. आज आमची परिस्थिती अशी झाली आहे, धरण उशाला आणि कोरड घशाला. मग हे उजनी धरणाचा फायदा माड्याला काय? पावसाळ्यापुरतंच पाणी तुम्ही जर आमच्या सीना नदीमध्ये सोडत असाल तर मग धरणाची गरजच नाही ना. आम्हाला पाणी पहिलं जे जुनं पाणी येत होतं नगरपासून हे सीना नदीचा उगम झालेला आहे. नगरचं जरी पाणी वाहून आम्हाला आलं तरी पावसाळ्यात पाणी आम्हाला भागू शकतं. मग धरण असून पण आम्हाला काय उपयोग नाही. धरण आता पाहिजे आणि आता त्या धरणातलं पाण्याची कॅपॅसिटी कमी होते. अधिकारी सांगतात पूर आल्यावर की कोळेगावचे 1 TMC पाणी तुम्हाला सोडू. आता त्या धाराशिवच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला तर ते अधिकारी म्हणतात की ती पाळे तुम्हाला त्याची पाळी मागच रद्द झालेली आहे. मग 8 महिन्याखालची तुम्ही जी सांगताय की तुम्हाला 1 पाळी देऊ, मग ती आत्ताच्या ह्या 8 महिन्याच्या मधल्या कालावधीत पाळी रद्द झाली का? आज परिस्थिती अशी आहे की एकतर आम्हाला पुराने तुम्ही होरपळून काढलं आहे, आता पाणी तुम्ही सोडत नाही, अशी आमची पिकं जळून चालली होती. मग अशी परत असेल तर मग ह्या तालुक्यातला 25 गावातला शेतकऱ्याला स्वतःची किडनी जरी विकली तरी शेती करता येणार नाही, त्याचा प्रपंच त्याला भागवता येणार नाही. आणि मग आज आपण बघतोय की आता आमच्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की चालू आमदार असतील अगर माझे आमदार असतील, हे दोघं जिथं विकास निधी आणला, मी आणला का तो आणला, हीच भांडणे खेळत बसलेले ते. ह्या विषयाकडे कोणाचंच लक्ष नाही. मागच्या 3 वर्षाखाली जर बघितलं आपण तर पाण्याचं नियोजन होत होतं.
आज बघितलं माडा परिसराच्या बाजूनं गालिशीबाबाचं तळ म्हणून एक मोठं ते तलाव आहे. त्या तलावामध्ये मागच्या 3-4 वर्षा खाली पूर्ण क्षमतेनं आजच्या 25 तारखेपर्यंत पाणी भरलेलं असायचं. माड्याच्या बाजूला वेताळवाडीच्या गावाच्या बाजूला एक मोठं तळ आहे. त्या तळ्यामध्ये पाणी यायचं. ती तळ ह्या आजच्या तारखेला फुल भरलं असायचं. मागच्या 2 महिन्यापासून त्या तळ्यामध्ये पाण्याचा टिपका आलेला नाही. मग ह्या दोघांच्या भांडणामुळे तुम्ही जनतेला का विनाकारण होरपळताय? आज अधिकाऱ्यांमुळे पाणी येत नाही का ह्या तालुक्यातल्या नेते मंडळीमुळे येत नाही, हा प्रश्न ह्या तालुक्यातल्या जनतेला मोठा पडलेला आहे. आणि आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी या पाटबंधारे खात्याला आणि या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की 30 तारखेपर्यंत तुम्ही पाणी का आपल्याला इथपर्यंत पोचलं नाही ह्याचा खुलासा करावा. त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. नाहीतर 1 तारखेला माडा तहसीलवर आम्ही या शिना नदीकाठच्या गावातल्या लोकांना घेऊन मोर्चा काढणार आहे. कारण कॅपॅसिटीच 12 बांधाऱ्याची आहे, तर तुम्ही खाली पाणी कशासाठी सोडताय? म्हणजे आजचा पहिला विषय नाही, पहिल्यापासूनच ही अशी परिस्थिती आहे. मग आम्ही राजकारणाच्या नजरेतून बघितले तर ह्याच्या अगोदर या तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे होते, मोहोळ तालुक्याला आमदार राजन पाटील होते, खाली पलीकडे दिलीप माने होते. तिन्ही आमदार राष्ट्रवादीचे असल्यामुळे तिन्ही तालुक्यातल्या ह्या तिघाच्या सहमतीनं पाणी यायचं. मग तुम्ही शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी का थांबवलं नाही? शिरापूर बंधाऱ्याला जर पाणी तुम्ही थांबवलं तर आपल्याला पाण्याचे 2.14 TMC आरक्षित पाणी भीमासेना जोडकालव्यासाठी ही पाणी अतिरिक्त वाहून जातं आहे. ह्या पाण्याचं नियोजन जर शिरापूर बंधाऱ्यापर्यंत केलं तर 4 ते 5 वेळा पाळी सुटू शकते. आज बंधाऱ्यावरच्या अधिकाऱ्यांना विचारलं, धरणावरच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर ती सांगतात की पाण्याची पातळी कमी झाली आहे, पाणी 200 ने 300 बगद्यात येत आहे. मग अतिरिक्त पाणी तुम्ही 4-4 महिने सोडल्यावर अशी परिस्थिती होणारच आहे. शिरापूर बंधाऱ्यापर्यंत गेल्यावर जर पाणी थांबवलं, पाणी बंद केलं तर एवढ्याच 2.14 TMC मध्ये 4 ते 5 पाळ्या सुटू शकतात. तालुक्यातले सत्ताधारी आमदार असेल किंवा विरोधातले आमदार असेल यांच्यासोबतच पालकमंत्री सुद्धा नियोजन करण्यात अपयशी ठरलेत असं वाटतं. पालकमंत्र्यांनी नियोजनच केलेलं नाही. पालकमंत्र्यांनी ज्या वेळेस पूर आला त्यावेळेस पालकमंत्री पूर आला म्हणून ह्या भागात शिनाकाठच्या भागात आलेले होते. पूर गेल्यावर, पूर संपल्यावर आता जी काय परिस्थिती आहे ही परिस्थिती बघायला पालकमंत्री इकडे आलेले नाहीत. मग पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे इथं काम करतात रणजित शिंदे हे रोज त्या शिना नदीच्या पुलावरून त्यांच्या कारखान्याकडे जातात. त्यांना दिसत नाही का ही नदी कोरडी पडलेली आहे? गेली 30 वर्ष झाले सत्ता त्यांच्या घरामध्ये होती. बाबा त्यांना ह्या गोष्टी काय माहीत नाही, त्या ह्याच्यातला भाग नाही. 30 वर्षापासून ह्या सगळ्या योजना त्यांनी चालवल्या होत्या. मग आज त्यांनी बघून त्यांनी डोळे झाक करतात का? ही पण मोठा प्रश्न ह्या तालुक्यातल्या जनतेला पडलेला आहे. त्यांना इकडं रोज वहिवाटच त्यांची आहे. त्यांच्या कारखान्यावर जाताना त्यांना शिना नदीवरून जावं लागतं. 1 तारखेला मोर्चा काढताय. 30 तारखेपर्यंत पाण्याचं नियोजन ह्यांनी केलं पाहिजे. आज बघितलं तर वरच्या 2 बंधाऱ्यामध्ये वाघवांचा बंधारा असेल आणि त्याच्यावरचा एक बंधारा असेल, ते पूर्ण कॅपॅसिटीने बंधारे भरलेले आहेत. मग ही जोड कालवा ह्या 2 बंधाऱ्यासाठीच आहे का? त्याच्यावर सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी जो आता पाण्याची कॅपॅसिटी कमी झाली आहे ती म्हणतात 300 ने 400 पाणी चालू आहे, पण ती बंधारे पूर्ण कॅपॅसिटीने भरलेले आहेत. आणि जेवढं पाणी येतं आहे तेवढं उपसा होतं आहे, त्या डबल उपसा होतं आहे. लाईट बंद नाही आणि बंधाऱ्याची कॅपॅसिटी पूर्ण कॅपॅसिटीने बंधार अडवले आहेत. त्या बंधाऱ्याची 2-2 दारं ठेवावी. खाली जो जिथपर्यंत पाणी जातं आहे तिथपर्यंत पाणी सोडावं. आम्ही म्हणत नाही की त्यांचं पाणी सगळं आम्हाला सोडा, त्यांना पण पाणी ठेवा. 2 दारं त्यांना ठेवा आणि 2 दाराच्या पुढचं जे काय पाणी येईल ते पाणी खालच्या कुठल्या बंधाऱ्यापर्यंत पोचेल त्या बंधाऱ्यापर्यंत पोचू द्या.